खासदार सुप्रिया सुळे यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर भर उन्हामध्ये आंदोलन सुरूच आहे। भोर तालुक्यातील रस्त्याप्रश्नी ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केलं। दरम्यान जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत हटणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी निर्धार व्यक्त करताना म्हटलेलं आहे। सुप्रिया सुळे यांच्या उपोषणाच्या स्थळी भेट न देता पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे मागच्या रस्त्याने निघून गेले। भोर तालुक्यातील बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। काँक्रिटीकरण करावं यासाठी सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात आला, मात्र तरी देखील रस्त्याचं काम झालं नाही। या अनास्थेला कंटाळून अखेर खासदार सुप्रिया सुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत। ते एक रोड बद्दलचा विषय आहे। 700 मीटरचा ते रोड आहे भोर तालुक्यामध्ये। तर त्या ठिकाणचा रोड जे आहे ते पीएमआरडी आणि जिल्हा परिषदचे निगडीत रोड आहे। त्याच्या अनुषंगाने मॅडमने ते दोघेही विभागाला त्याच्या मागणी पाठवली होती आणि ते दोघेही विभागाचे आमच्याकडे आता रिप्लाय पण आलेले आहे। तर ते रिप्लाय आता आम्ही सबमिट आमच्याकडे झालेले आहे आणि त्याचा जे रिप्लाय आहे ते मॅडमकडे आता आम्ही सबमिट केला होता। मी मध्ये आता इथले पत्रकार भवनमध्ये बरेच दिवसापासून नियोजन केलं होतं, तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। पण ते जे उत्तर आहे ते मॅडमला दिलं जाईल आणि त्याच्या अनुषंगाने नक्की ते जे रोड आहे त्याच्या अनुषंगाने काम करण्याची भावनाने जिल्हा परिषद आणि पीएमआरडी जी आहे ती त्याचे पुढचे पाऊल उचलते। खासदार सुप्रिया सुळे यांचं आंदोलन आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू आहे। उपोषण सुरू आहे। सकाळी 10 वाजल्यापासून त्या या ठिकाणी बसलेल्या आहेत। त्यांच्यासोबत इथले जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा बसलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थिती मागे हटणार नाही अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे। ताई, आत्ताच जिल्हाधिकारी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की याबाबतची सगळी कामासंदर्भातली सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे। कुठलीही माहिती दिलेली नाही। हा माझा फोन कलेक्टरनी मला फोन केलाय का बघा। नाही, या आधी आजच्या दिवसाच्या आधी नाही। मी तुमच्या कॅमेरावर कलेक्टरांना बोलवा, कलेक्टर आणि मी चर्चा करू तुमच्या कॅमेराच्या समोर। कलेक्टर काय म्हणाले की मी सगळी फाईल राज्य सरकारला पाठवली आहे, राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे। त्याच्यामुळे मी कलेक्टरांचे विनम्रपणे आभार मानते की सरकार में कोई तो सच बोल रहा है। म्हणजे त्यांनी हे कळलं नाही याचा अर्थ की महाराष्ट्र सरकार काही करत नाहीये, हे इस्टॅब्लिश झालंय। हेच तर आम्ही आणि आम्ही हेच तर म्हणतोय। 700 मीटर रस्त्यासाठी राज्य शासनाची परवानगीची गरज आहे का हो? साधारण नगरसेवक 20-25 लाख रुपये रस्त्यावर टाकतात। विशाल तांबे बघताय, विचारा एस्टिमेट विसा एस्टिमेट काय असतं नगरसेवक? नाही, पुढे काय आता म्हणजे त्यांनी राज्य सरकारच्या कोर्टामध्ये चेंडू ढकललेला आहे। आम्ही कुणाशी चर्चेला तयार आहे। आम्हाला आमचा रस्ता करून पाहिजे। त्यांनी आमचे आणि आम्ही पूर्ण रस्ता पण मागत नाही, आम्ही म्हणले रिपेअर करून द्या। पावसाच्या आधी आमच्या सगळ्या प्रेग्नंट महिला, आमचे ज्येष्ठ नागरिक जेव्हा 2 व्हीलरवरनं जातील यांची सुरक्षितता हे तुमचे वडील असते तर तुम्हाला खड्ड्यावाला रस्ता चालला असता का? आमची एवढीच विनंती आहे की आमच्या रस्त्याचं काम करून द्या। आता तुम्ही कुठल्या हेड मध्ये करणार का टेल मध्ये तो तुमचा प्रश्न आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे यावेळेस सुप्रिया सुळे यांना भेटतील, त्यावेळेस नेमकं ते काय आश्वासन देतात आणि खरंच या 700 मीटर रस्त्याचं काम नेमकं कधी सुरू होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।